महायुतीत छाटले भुजबळांचे पंख। भुजबळांचं बळ कमी कोण करतंय? भुजबळ तलवार मॅन करणार? हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या GR वर मंत्री छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला। एकीकडे भुजबळांचं नाराजी नाट्य सुरू असतानाच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीत भुजबळांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना अध्यक्षपद देऊन भुजबळांचे पंख छाटल्याची चर्चा रंगली। त्यावरून संजय राऊतांनी भुजबळांना डिवचलंय। पण हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झालाय हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल। मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढण्यात आल्यानं भुजबळांनीही थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समता परिषदेनंही आंदोलनाची हाक दिली। येत्या 2-4 दिवसामध्ये त्या GRच्या प्रत्येक शब्द आणि शब्दाची तपासणी करून त्याच्या कायदेशीर बाबी बघून नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल। आम्ही सर्वजण आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशाची वाट बघतो। आदरणीय भुजबळ साहेब ज्या पद्धतीने पुढे जाऊन आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येईल। एका बाजूला भाजपनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना बळ दिलं असताना दुसऱ्या बाजूला ओबीसींचं उपोषण सोडवण्यासाठी भुजबळांना डावलून अतुल सावेंच्या माध्यमातून शिष्टाई केली। हा ओबीसींवर अन्याय झाल्यानं भुजबळांनी वर्षावरील स्नेहभोजनालाही दांडी मारली। मात्र भुजबळांच्या नाराजीची चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळून लावली। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट GR नाही। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्या मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांच्या मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। खरं तर 2023 मध्ये छगन भुजबळ मंत्रिपदावर असताना ओबीसींसाठी उघड भूमिका घेत शिंदे समितीला त्यांनी विरोध केला होता। मात्र महायुती सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानं नाराज झालेल्या भुजबळांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपनं अजित पवारांचा विरोध असतानाही मंत्रिपद दिलं। मात्र भुजबळांनी हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाला विरोध केल्यानंतरही सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देऊन भुजबळांच्या जखमेवर मीठ चोळलंय। तर भुजबळांनी विरोध कायम ठेवल्यानं मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरूनही डिमोशन केल्याची चर्चा आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि अतुल सावे या भाजपच्या मंत्र्यांना बळ देऊन भुजबळांचं बळ कमी केलं जातंय का असा सवाल उपस्थित होतोय। मात्र आपलं महत्व कमी होत असल्यानं भुजबळ आपली तलवार मॅन करणार की आंदोलनाचं हत्यार उपसून ओबीसी आरक्षणाची लढाई आणखी त्वेषानं लढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।